आमदार खासदारकीच्या लेवलचा नाही, मी नगरसेवक मध्ये समाधान होतो. त्यांना मला डावलून बाजू केले आणि पार्टी पूर्ण कोलॅप्स केली. हो, आज पार्टीमध्ये आहे ना चर्चित चेहरे नाही, एमआयएम पार्टी विकून खाल्ले तो याने. ज्या नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वर महंत रामगिरी महाराजांनी अपशब्द बोलले होते, टीका केले होते, त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रात मोर्चे निघाले होते, आंदोलन झाले. पूर्ण मुस्लिम समाजात द्वेष होता की आमच्या नबीवर यांनी बोलले. आणि हे बघा, पार्टीपेक्षा नबी माझे प्रथम आहेत. आम्ही नबीवर जीव देणारे मुस्लिम आहेत. एमआयएम पक्षाचे नगरसेवक राहिलेले रियाज खराते नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा गटामध्ये दाखल झालेले आहेत. मात्र त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की जर राष्ट्रवादीची युती ही शिवसेना एकनाथ शिंदे गटाशी जर होत असेल तर मी निवडणूक लढवणार नाही. का निर्णय घेतलेला काय सांगा? ज्या शिंदे सेना प्रमुखांनी आमच्या नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वर महंत रामगिरी महाराजांनी अपशब्द बोलले होते, टीका केले होते, त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रात मोर्चे निघाले होते, आंदोलन झाले. पूर्ण मुस्लिम समाजात द्वेष होता की आमच्या नबीवर यांनी बोलले. आणि हे बघा, पार्टीपेक्षा नबी माझे प्रथम आहेत. आम्ही नबीवर जीव देणारे मुस्लिम आहेत. अशा लोकांनी त्यांची पाठराखण केलेली महाराजांची, त्या पाठराखण केलेले पार्टी सोबत आम्ही कदापि जाऊ शकत नाही. म्हणजे फटका फक्त मुस्लिम समाजाच्या सर्व नगरसेवकांना बसू शकतो. सर्वांना, जे राष्ट्रवादीकडून मुस्लिम समाजाचे उमेदवार उभा राहील त्यांची डिपॉझिट जप्त होणार. डिपॉझिट जप्त होणार. एमआयएम मधून तुम्ही गेलेले, काय तुम्हाला आश्वासन वगैरे मिळालं होतं? आम्ही कुठल्या आश्वासनावर गेले नाही. भरणे मामानी, मी ज्यावेळी एमआयएमचा नगरसेवक होतो, गटनेता होतो, भरणे मामानी मला 1.5 कोटी रुपये निधी दिली होती. पक्षभेद न करता, जात भेद न करता मला सर्वात जास्त निधी दिली. तो रस्ता आपण बघू शकता, स्मार्ट सिटी पेक्षा चांगला रस्ता झालेला आहे, ते भरणे मामामुळे. त्यांनी मला सांगितले, रियाज भाई तुम्ही आमच्याकडे या, काय अडचण आहे. तुम्ही सत्ताधारी मध्ये आले तर मी लोकांशी तेच विचार केलो, सत्ताधारी मध्ये आपण गेले तर प्रभागाचा विकास होईल. आणि अजितदादा हे सेक्युलर आहेत. अजितदादाने मुस्लिम समाजाला भरपूर दिलेले आहेत. MLC दिले, कॅबिनेट मिनिस्टर दिले, हसन मुश्रीफला, सना मलिकला निवडून आणले, वसीम बुरानला अल्पसंख्याक सदस्य आयोग सदस्य दिले, मोठी पद आहे ते बी. नजीब मुल्लाला आमदारकीची तिकीट दिले होते. जिसान सिद्दीकी असो, असे खूप काही मुस्लिम नेते आहेत ते अजितदादाच्या जवळ आहेत. आणि मुस्लिम कब्रस्तानासाठी तर सोलापुरात त्यांनी 50-50 लाख रुपये बजेट दिलेत अजितदादाने. त्यांनी ते, हे बघा, आम्ही जर मुस्लिम नगरसेवक अजितदादाकडून नाही निवडून गेले तर अजितदादाची सत्ता पडणार आहे का? पडते का? नाही. तर आम्ही जर निवडून गेले तर प्रभागासाठी निधी कमी पडणार नाही. दादाने सांगितले, समाजाचे काम आणा, समाजाचे, व्यक्तिगत नाही, समाजाचे काम आणा. जसं पवार साहेबांनी तुम्हाला या पूर्वी भरभरून दिलेले, मी तुमच्या समाजाचे काम करून देतो. आणि राहिली गोष्ट प्रभागाची, तुम्ही रिझल्ट द्या, मी तुमच्या प्रभागाचं एक काम शिल्लक राहू देणार नाही. या आश्वासनावर मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलो. परंतु काल रात्रीपासून हे जे न्यूज चालले, शिंदे सेना सोबत आम्ही जाऊ शकत नाही, निवडणूक लढू शकत नाही. तुम्ही दुसरे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी बोला, त्याने बी ऍग्री होणार नाही. रियाज भाई, एमआयएम सोडण्याचं कारण काय? समाधानी नव्हतं? हा, मी एमआयएम मध्ये समाधानी नव्हतो. 19 नंतर मी गटनेता झालो. आपण बघता मला महापालिकेत एमआयएम ला उचलून धरून मीच काम केलो. जेव्हा बी माझी न्यूज येत होती तेव्हा एमआयएमचे गटनेते रियाज खराते असंच बोलत होते. परंतु 19 नंतर जे नेतृत्व आले त्यांनी मला डावलून, त्यांनी त्यांच्यासोबत माझी तुलना करायला. मी आमदार खासदारकीच्या लेवलचा नाही, मी नगरसेवक मध्ये समाधान होतो. त्यांना मला डावलून बाजू केले आणि पार्टी पूर्ण कोलॅप्स केली. हो, आज पार्टीमध्ये आहे ना चर्चित चेहरे नाही, एमआयएम पार्टी विकून खाल्ले तो याने, मॅनेज केले दुसऱ्या पार्टीला. कोणावर आरोप आहे? ज्या नेतृत्व 2019 नंतर नेतृत्व करतात त्यांच्यावर माझा आरोप आहे की पार्टीमध्ये आहे नाही, त्यांनी पार्टी वाढवली नाही. एवढे नगरसेवक सोडून गेले पार्टी, त्यांची मनधरणी केली नाही. हो, कशाला सोडून जाते, काय प्रॉब्लेम आहे, कधी विचारले नाही त्याने. शाब्दीवर आरोप आहे? शाब्दीवर नाही, मी नेतृत्वावर म्हणतो. एमआयएमच्या नेतृत्वावर माझा आरोप आहे.
अनवर सादत असो, त्यांनी भी कधी बोलले नहीं कि लोग पार्टी क्यों छोड़कर जा रहे, क्या वजह है। पार्टी यहाँ से बंद पड़ने के चक्कर में तुम बोलो, आज हमारे नौजवानों में जज्बा है, एक जज्बा था कि हमारी पार्टी है, लेकिन आज उन नौजवान जज्बाती नौजवानों का गैर फायदा लिया जा रहा है। ये अपने लोग अपना घर भर रहे हैं, हमारे नौजवानों को गुमराह किया जा रहा है। मैं नौजवानों से अपील करूंगा कि आप किसी के बहकावे में मत हो, सोच समझ कर वोट करो। आपका एक वोट प्रभाग का 20 साल का नुकसान करेगा। सोच समझ कर वोट करना। मैं भी मुसलमान ही हूँ, मैं मस्जिद में जाकर नमाज ही पढ़ता हूँ, पूजा पाठ नहीं करता। ये लोग आज जो प्रोपेगेंडा कर रहे हैं कि एमआईएम से जो ठहरेगा वही मुसलमान है, बाकी के काफिर है, इस तरह आपके जज्बातों से खेला जा रहा है। आप अच्छे काबिल उम्मीदवार को चुन कर दो। मैं ऐसा नहीं बोलूंगा कि मुझे ही वोट करो। अगर मुझसे कोई काबिल उम्मीदवार है, आपकी लीडरशिप कर सकता है, तो आप उसको वोट दो, लेकिन एक अच्छे उम्मीदवार को चुन कर दो, किसी के बहकावे में मत आओ। हे पार्टीत चाललेलं तुम्ही ओवीसी साहेबांच्या कानावर घातलं. हे बघा, मी एवढा मोठा नाही, नेता नाही, आणि ओवीसी साहेब हे इंटरनॅशनल फिगर आहेत, नॅशनल नाही, इंटरनॅशनल फिगर आहेत. हो, एक माणूस पूर्ण भारतात फिरतोय, कुठं कुठं लक्ष देणार. ते अनवर साहेबांचा काम होता की पार्टीत काय चाललंय, लोक पार्टी सोडून चालले जात आहे, तर आपण त्यांच्याशी बोलावे. मी फोन केलो, मी म्हटलो साहेब ते वायदा बंडाले गाजी जागीरदार यांची तिकीट फिक्स झाली, मी तर गट नेता नहीं नहीं अपन इलेक्शन के वक्त देखेंगे, ऐसा कुछ नहीं. फोन कट केला हो. मग मैं, आप देखो मीडिया में देख सकते हो, 350 से 400 वीडियो मेरे हैं. मैं कभी भी बात किया हूं तो विकास के मुद्दे पर बात किया, कभी जातिवाद की बात करता नहीं. असं चाललं तर पार्टी संपेल. पार्टी संपली हो. आता 2च प्रभागात आहे जिथे फुल मुस्लिम उमेदवार येऊ शकतात, 14 आणि 20. 20 मध्ये यांच्याकडे कॅन्डिडेट नाही, 14 मध्ये अजूनही कॅन्डिडेट नाही यांच्याकडे. पार्टी पुन्हा 2017चा फिगर गाठू शकते. ते गाठू शकत नाही, पार्टी गाठू शकत नाही. जर हे राष्ट्रवादीची युती झाली तर एमआयएम 18 उमेदवार निवडून येऊ शकते. एमआयएमचे शिंदे सेना आणि राष्ट्रवादी युती झाली तर एमआयएम चे 18 नगरसेवक निवडून येणार. हे दगडावरची रेष आहे, काळी रेष आहे. म्हणजे एमआयएम ला फायदा पोहोचवण्यासाठी ही युती. हा, 100% युती झाली तर एमआयएम 14, 16, 17, 20 आणि 22 मधून 100% निवडून येणार. बी टीमचं काम सुरू आहे. हे ए बी सी टीमचा काय देणं घेणं नाही. माझा जेवढा कॅल्क्युलेशन आहे, मी कॅल्क्युलेशन करूनच बोलतो, फालतू गोष्ट बोलत नाही. हे 5 प्रभाग मी सांगितले, जर युती झाली शिंदे सेनेसोबत, एमआयएम चे 18 नगरसेवक निवडून येणार. तर हे होते रियाज खरादी आणि यांनी सांगितलेलं आहे एमआयएम ची काय स्थिती आहे किंवा युती केली तर काय फरक पडेल या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे.